नमस्कार, लेमन न्यूजच्या विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी राजेश कोचरेकर। आज आपण एका अशा विषयावर चर्चा करतोय। सध्या मंत्रालयाच्या लॉबीमध्ये किंवा मंत्रालयाच्या एकूणच अधिकाऱ्यांच्या कॅन्टीन मधून किंवा तिच्या आजूबाजूने जर आपण पास झालो किंवा तिथून जर आपण निघालो तर आपल्याला कोणाची बदली कुठे झाली आहे, कोणाला काय मिळालंय, कोणाला काय हवंय, या सगळ्याच्या चर्चा आपल्याला ऐकू येत आहेत। कारण सध्या बदल्यांचे दिवस आहेत। सध्या वेगवेगळ्या आमदारांनी विनंत्या करण्याचे दिवस आहेत, मंत्र्यांनी विनंत्या करण्याचे दिवस आहेत आणि या सगळ्यामध्ये एक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न हा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे करतायत। पण बाळासाहेब थोरातांसारखे जे काही स्वतःला काँग्रेसचे निष्ठावंत आणि अगदी शिस्तबद्ध समजले जाणारे मंत्री आहेत ते मात्र या सगळ्याला हरताळ फासतायत। म्हणून आपण असं आज म्हणू शकतोय की बाळासाहेब थोरातांचे थोर उद्योग हे मंत्रालयात पाहायला मिळतात आणि म्हणूनच आज आपण चर्चेला विषय घेतलेत थोरातांचे थोर उद्योग। जर आपण पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टींना चाप लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टी कोणत्या होत्या तर बिल्डरांची दादागिरी, अधिकाऱ्यांची दादागिरी। इतकंच नव्हे तर या काही विशिष्ट अधिकाऱ्यांनी आपल्या समाजातल्या आपल्या गटातल्या मंडळींना पोस्टिंग मिळावी किंवा तिथे ज्याला आपण ल्युक्रेटिव्ह पोस्टिंग ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण क्रीमी पोस्टिंग म्हणतो ते मिळावी, या सगळ्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। आणि पृथ्वीराज चव्हाण हे एखाद्या जर आपण पाहिलं तर सीईओ सारखं काम करतायत असा त्यांच्यावर आरोप केला जातो। पण त्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता आणण्याचा, प्रामाणिकपणा आणण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर आहे। त्यांना व्यक्तीपेक्षा धोरणाला महत्त्व द्यायचं आहे। पण बाळासाहेब थोरातांसारखे जे नेते आहेत की जे नेहमी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असतात, इतकंच काय पण अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणारं महसूल खातं ज्यांच्याकडे आहे त्या बाळासाहेब थोरातांनी काय केलंय ते सगळ्यात आधी आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत। एका अधिकाऱ्याला जर आपलं पोस्टिंग बदलायचं असेल किंवा आपली बदली करून घ्यायची असेल तर त्याला 3 वर्ष एका जागेवर पोस्टिंग करावं लागतं आणि या एका जागेवर 3 वर्ष पोस्टिंग केल्यानंतर त्याला बदली मिळते। पण त्याला ती बदली मिळत असताना जे काही निकष आहेत, विभागीय निकष आहेत ते पाळावे लागतात। पण एक महत्त्वाची गोष्ट हा लेमन न्यूजवर आपण खुलासा करतोय, कदाचित बाळासाहेब थोरात यांच्या अधिकाऱ्यांनाही माहित नसेल अशी माहिती आपण या ठिकाणी मांडतोय। फाईलच्या नंबर सहित ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। सगळ्यात आधी बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना जे काही वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत किंबहुना त्यांना जे काही त्यांनी धुडकावलेलं आहे, त्यांचा आदेश बाजूला टाकलेला आहे, ते प्रकरण काय ते बघूया। 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि हे 10 अधिकारी कोण आहेत तेही आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। सगळ्यात आधी बघूया त्या फाईलचा नंबर, ज्या नंबरने किंवा ज्या फाईलने थोरातांचे थोर उद्योग उजेडात आलेले आहेत। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शब्दाला, यांच्या आदेशाला मंत्रालयामध्ये किंमत नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न केलाय बाळासाहेब थोरातांनी। त्या फाईलचा नंबर बघूया। फाईल नंबर आहे 261 M1 महसूल आणि वन या नावाची ही फाईल आहे। या फाईलमध्ये या अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत ते अधिकारी बघा कोण आहेत। पद आहे सह उपनिबंधकाचं। दीपक पाटील हे बोरिवलीतले अधिकारी आहेत, दवंगे हे अंधेरीतले अधिकारी आहेत, मिसाळ हे उल्हासनगरमध्ये काम करत होते, कदम हे अलिबागमध्ये सह उपनिबंधक होते, तर उघडे नागपूरमध्ये आपलं कर्तव्य बजावत होते, डोंगरे हे नाशिकमध्ये काम करत होते, मोतीराळे हे अमरावतीमध्ये, तर पुरळकर ठाण्यामध्ये, नाईक पनवेलमध्ये आपलं कर्तव्य बजावत होते। या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं एक तर यातल्या हे जे आता आम्ही आपल्याला अधिकारी दाखवले हे 10 अधिकारी आहेत। या 10 अधिकाऱ्यांपैकी
एकाही अधिकाऱ्याने आपल्या एका जागेवर 3 वर्ष पूर्ण केलेली नाहीयेत आणि या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा इच्छित स्थळी पाठवण्यात आलेलं आहे। यातले जे दबंगे नावाचे अधिकारी आहेत त्यांनी सातत्यानं नाशिकमध्येच काम करण्याचा प्रयत्न केलाय। याची कारणं दबंगे जाणोत आणि दबंगेंचे गॉडफादर जाणोत। आपण ज्या स्क्रीनवर जो चेहरा पाहतोय हा आहे राज्याच्या महसूल मंत्र्यांचा चेहरा, बाळासाहेब थोरातांचा चेहरा। मंत्रिमंडळातला बाळासाहेब थोरातांचं वर्णन हे जणू काही श्यामच्या आईतले श्याम असं केलं जातंय, पण ह्या श्यामच्या आईतला श्याम जो आहे हा मात्र तितका प्रामाणिक, तितका विनम्र आणि तितका निष्ठावंत नाहीये हे मात्र आज स्पष्ट झालेलं आहे। कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांच्या बदल्या हे एक खूप मोठं गौडबंगाल आहे। सत्तेतल्या आमदारांचं आणि विरोधी पक्षातल्या आमदारांचंही अनेक आमदार यासाठी प्रयत्न करत असतात। अनेक उद्योगपती, अनेक बिल्डर आपल्याला हवा तो अधिकारी हव्या त्या जागेवर आणत असतात। या सगळ्या विषयामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारी व्यक्ती आपल्या बरोबर या विषयावर बोलण्यासाठी आहे आणि अर्थात त्या व्यक्तीचं नाव आहे माहिती अधिकारामध्ये गेली अनेक वर्ष ते काम करतात अनिल गलगली। मला एक सांगा, पृथ्वीराज चव्हाणांनी जो प्रयत्न केला तो प्रयत्न किती स्तुत्य आहे, की त्यातली जी पारदर्शकता आहे की 3 वर्ष एका जागेवर ज्याची बदली ज्याला झालेली आहे त्याचीच बदली करायची, समोरचा अधिकारी बदलताना तो पुढच्या ठिकाणी जाईल त्याने तिथे तेवढा वेळ काम केलंय की नाही बघायचं। ही जी पारदर्शकता आणण्याची गरज महाराष्ट्रासारख्या राज्याला किती होती आणि ती बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्यांनी किती पायदळीत उडवली आहे। नाही, खरं पाहिलं तर केंद्र शासनाचे जे रूल आणि रेग्युलेशन आहेत त्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण हे राज्यामध्ये आल्यानंतर काम सुरू आहेत आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीने जे अधिकारी बदलीसाठी प्रयत्न करतात त्यांच्या फायलीला साईडला केलं आणि जे अधिकारी 3 वर्षापेक्षा जास्त नाही आहेत त्यांना सुद्धा न्याय दिला। परंतु ज्या पद्धतीने आता आपण जे चित्र दाखवलं, कारण उपनिबंधक हे पद फार इम्पॉर्टंट पद आहेत, कारण आज मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटींचे कन्व्हिन्स करणं आणि वेगवेगळे जे उद्योगधंदे सोसायटीमध्ये चालतात त्याच्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार होतो। बरोबर। आणि ज्या पद्धतीने ज्यावेळी नारायण राणे महसूल मंत्री होते त्यावेळी चर्चा लोक करत होते, आता बाळासाहेब थोरात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत की एक सहनिबंधक इथे येण्यासाठी लाख ते 1.5 कोटी रुपये खर्च करतो। म्हणजे कुठे ना कुठेतरी हे व्यवहार होतात, कारण ज्यावेळी उपनिबंधकाकडे सामान्य नागरिक राज्यातील नागरिक जेव्हा आपल्या कामासाठी जातो तेव्हा ते सरळपणे सांगतात की आम्ही सुद्धा इथे पैसे मोजून आलो आहेत, तुम्हाला असं पैसे द्यावेच लागणार। ज्या पद्धतीने आता डीम कन्व्हिन्सचे इश्यू चालू आहेत, ज्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण यांनी फार चांगली स्टेप घेऊन डीप कन्व्हिन्ससाठी जी एक 1 विंडो सिस्टम सुरू केली आहे, परंतु तिथे हे महसूल खात्याचे अधिकारी हे ते काम होऊन देत नाहीत। तर कुठे ना कुठेतरी हे जे या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठेतरी चाप लागायला हवा, हे जो काही पृथ्वीराज चव्हाणांचा प्रयत्न होता त्या प्रयत्नालाच मुळात बाळासाहेब थोरातांनी हरताळ फासलेला आहे। बघा, असं आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची किंवा मुख्यमंत्री जाणार, मुख्यमंत्र्यांना बदलणार अशी चर्चा सुरू होते त्यावेळेला जी 3 नावं चर्चेत असतात ती नावं बघा कशी असतात। ती नावं असतात, सगळ्यात पहिलं असतं बाळासाहेब थोरातांचं, त्यानंतर असतं राधाकृष्ण विखे पाटीलांचं आणि त्याच्यानंतर असतं नारायण राणे यांचं। आणि अगदीच जर समजा तोंडी लावायला हवे असले तर पतंगराव कदम, अर्थात ते राजकारणात फार गांभीर्यानं वावरत नाहीत त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जातात। पण ज्या बाळासाहेब थोरातांना प्रत्येक वेळेला राज्याचं भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं तेही स्वतः तयारी करत असतात, त्यांचे अनेक समर्थक दिल्लीमध्ये लॉबिंग करत असतात। या बाळासाहेब थोरातांचे पीए आहेत बोरसे, दीपक बोरसे यांना मी काल फोन केला या संदर्भातला खुलासा समजून घेण्यासाठी। त्यामध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय असेल तर ती आहे या फाईलवर मिलिंद म्हैसकर जे सचिव जे IAS अधिकारी आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की फाईल मुख्यमंत्र्यांकडे जायला हवी, पण मुख्यमंत्र्यांकडे ही फाईल न जाता या 10 अधिकाऱ्यांना बदल्या दिल्या गेल्या। हे 10 अधिकारी जे आहेत त्यांचा बाळासाहेब थोरात यांच्या मंत्रालयातला गॉडफादर कोण आहे हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। अनिल गलगली, गॉडफादर शिवाय आता प्रशासनामध्ये चांगलं पोस्टिंग मिळत नाही असा एक जो समज आहे तो किती खरा आहे आणि त्यांना तिकडे जॉईन व्हायचं नाहीये। संभाजी झेंडेंसारखा ताकदवान IAS अधिकारी जो आहे, जे SRAचे CEO होते, त्यांना आता साईड पोस्टिंग दिलेलं आहे। त्यांच्या पोस्टिंगला कोणी हात लावू शकत नाही अशी चर्चा असते महाराष्ट्रामध्ये, पण पृथ्वीराज चव्हाणांनी ते करून दाखवलं आणि त्यांना साईड पोस्टिंग घ्यायला भाग पाडलं। या ज्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतोय हे किती महत्त्वाचं आहे किंवा तुम्ही किती अनुभवलंय हे सगळं प्रशासकीय वर्तुळामध्ये वावरताना, की महत्त्वाचा गॉडफादर असल्याशिवाय, मोठा गॉडफादर असल्याशिवाय चांगलं पोस्टिंग मिळत नाही। नक्कीच, कारण ज्या पद्धतीने आता आपण सांगितलं
की स्वतः त्यांचे जे सचिव मिलिंद म्हैसकर यांनी त्या फाईलवरती जेव्हा शेरा मारला तर निश्चितपणे ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणं आवश्यक होतं. परंतु ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरात हे कामकाज करत आहेत, कारण उपनिबंधक हे पद फार इम्पॉर्टंट पद आहे आणि तिकडे जी कामं नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून असतात, परंतु ज्या पद्धतीने आता त्यांनी नियुक्ती केल्या आहेत आणि गेल्या आम्ही 10-15 वर्षापासून बघतो की जे अधिकारी गॉडफादर शिवाय चांगल्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत ते पोस्टिंग घेत नाहीत. तसं आता आपण संभाजी झेंडे यांचे एक्झाम्पल दिलं. संभाजी झेंडे हे CEO म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्या आधी ते ठाण्याचे कलेक्टर होते, त्याच्या आधी ते मुंबईचे कलेक्टर होते. म्हणजे असे काही अधिकारी आहेत ते चांगल्या पोस्टिंगसाठीच जन्माला येतात आणि चांगलं पोस्टिंग घेऊनच रिटायर होतात. हा समज जो महाराष्ट्रामध्ये आहे तो नक्कीच आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने जी लॉबी करून ज्या पद्धतीने एक संघटित काम करून करणाऱ्या लोकांवरती जो चाप लावला आहे, त्याला कुठे ना कुठेतरी बाळासाहेब थोरातसारखे जे मुख्य मंत्री आहेत ते कुठे ना कुठे त्याला हरताळ बसण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि निश्चितपणाने आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जी फाईल नंबर आपण दाखवली आहेत, ज्या अधिकाऱ्यांची आपण नावं दिली आहेत, त्यांची चौकशी करावी आणि त्यांना पुन्हा त्यांच्या जागी पाठवण्यात यावं. नाही, हे आपण म्हणतोय की त्यांना त्यांच्या जागी पाठवणं. बघा, या अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये दोष आहे का, तर तो थोड्याफार प्रमाणात असू शकेल. पण जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री एक धोरण बनवतो, एक सिस्टीम किंवा एक कामकाज पारदर्शी करण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे सहकारी ज्या वेळेला त्याचा हा सगळा प्रयत्न हाणून पाडतात, याला काय म्हणायचं. आता यातली गंमत बघा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण अनेक मंत्र्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही बोलायला तयार नाहीये. म्हणजे भीती कोणाबद्दल वाटते? भीती बाळासाहेब थोरातांबद्दल वाटते की भीती पृथ्वीराज चव्हाणांबद्दल वाटते? की या सिस्टीमला बदलण्याचा प्रयत्न केला तर कारण नसताना मंत्रिमंडळाचा विस्तार येऊ घातलेला आहे, काँग्रेसमध्ये काही पत्ते पिसायला सुरुवात होणार आहे अशी चर्चा ऐकायला येते. याच्यामध्ये आपल्याला फटका बसू शकतो अशी भीती वाटते. कोणाबद्दलची ही भीती असेल? ही 10 जनपद बद्दलची असेल की मंत्री बोलत नाहीयेत, महत्त्वाचे अधिकारी बोलत नाहीयेत? बाळासाहेब थोरातांबद्दलची ही भीती आहे, स्वाधीन क्षत्रिय बद्दलची ही भीती आहे. स्वाधीन क्षत्रिय हे स्वतः सचिव आहेत, मुख्यमंत्रीपदे धोक्यात आहेत, ते केव्हा जातील हा एक जे एक वातावरण निर्माण झालं आहे. तर प्रत्येक जो आमदार असून दे किंवा मंत्री असून दे, त्यांना येणाऱ्या मुख्यमंत्र्यांची किंवा जो राजकीय पुढारी जे सक्षम असतात त्यांची काळजी ठेवणं गरजेचं असतं. ज्या पद्धतीने स्वाधीन क्षत्रियांचं आपण नाव घेतलं, स्वाधीन क्षत्रिय सुद्धा आदर्श घोटाळ्यामध्ये सामील असलेले अधिकारी आहेत आणि त्यांच्या संगनमताने, कारण ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरात हे काम करत आहेत, शेवटी जो अगदी खरं आहे की त्यांच्या संगनमताने ते काम करतात. जो सचिव असतो तो सचिवांची एक मिलीभगत असते. आणि ज्या पद्धतीने मिलिंद म्हैसकर यांनी जो शेरा मारला, त्या शेराला सुद्धा एक व्हॅल्यू होणं आवश्यक आहे. परंतु बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलून, जे केंद्र शासन आणि राज्य शासनाचे जे आदेश डावलून ज्या पद्धतीने मनमानी पद्धतीने ज्या नियुक्ती केल्या आहेत त्या निश्चितपणाने चुकीच्या आहेत. आणि कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये असं म्हणतायत अनिल गलगले. अनिल गलगले यांच्या आरोपात खरंच तथ्य असणार आहे का? या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण आणखी काही मान्यवरांकडे जाणार आहोत, आणखी काही अभ्यासू मंडळींकडे जाणार आहोत की जे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असतात, त्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. पण थोरातांचे थोर उद्योग या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका. एका छोट्याशा ब्रेकनंतर आपण पुन्हा या महत्त्वाच्या आणि तितक्याच उत्कंठा वाढवणाऱ्या विषयाकडे वळणार आहोत. याच्यामध्ये काय दडलंय, कोणाचं किती दडलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. Freedom of speech, expression, faith, worship and belief. Right to life, liberty and pursuit of happiness. आपका संवैधानिक हक हम लड़ेंगे. Watch Andolan only on Lemon News and Channel 1. क्या लुभावनी स्कीम से आपको ललचा रही है फर्जी कंपनियां? क्या आप हो रहे हैं ऐसी कंपनियों का शिकार? आप इनके झांसे में ना आए, MLM के जाल में ना फंसे। कई फर्जी कंपनियों का लेमन न्यूज ने किया है पर्दाफाश। We've got Alexei Moratov here. He's a Russian. He's operating the scheme here. सावधान रहे, गलत जगह पैसे इन्वेस्ट ना करें। हमारे 20 से 25 कंपनी हमारे लिस्ट में लगातार लोग फोन कर रहे हैं कि हमें पैसे वापस नहीं मिल रहे। देखते रहिए MLM का फर्जीवाड़ा, सिर्फ लेमन न्यूज पर।
मुंबई के व्यापारियों पर बीएमसी की नजर। बीएमसी ने जारी की व्यापारियों को नोटिस। बीएमसी ने मांगी व्यापारियों से 3 साल की ऑक्ट्राय रिपोर्ट। सरकार और व्यापारियों के बीच रस्साकसी। महाराष्ट्र के व्यापारियों में मचा हड़कंप। क्या लागू होगी एलबीटी? देखिए एलबीटी से जुड़ी हर एक खबर सिर्फ लेमन न्यूज पर। थोरातांचे थोर उद्योग या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण चर्चा करतोय ती मंत्रिमंडळातल्या आणि काँग्रेसच्या मंत्र्यांमधले सगळ्यात जंटलमन समजल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या थोर उद्योगाबद्दल। बाळासाहेब थोरात हे तसे खरं तर सभ्यग्रस्त आहेत, पण गेल्या 36 तासात तसा काही त्यांनी प्रत्यंतर आम्हाला येऊ दिलेला नाहीये। कारण एखादी गोष्ट जेव्हा एखाद्या मंत्र्याच्या बाबतीत घडते, आता आपले प्रेक्षक म्हणू शकतील की जर एखादी गोष्ट घडली तर त्यांनी तुमच्याबरोबर बोलायलाच पाहिजे असा काही नियम नाहीये। हे जरी खरं असलं तरी ज्या वेळेला या सरकारचा मुखिया किंवा या सरकारचा नेता, या सरकारचा प्रमुख पारदर्शी प्रशासन, स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला मंत्रिमंडळातल्या सगळ्यांनी त्यांना तशा स्वरूपाचं सहकार्य करणं अपेक्षित असतं। पण बाळासाहेब थोरातांनी ते केलेलं नाहीये। बाळासाहेब थोरात यांनी 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या या एकाच वर्षात करण्याची किमया केलेली आहे आणि त्यामुळे बाळासाहेब थोरात हे कदाचित मुख्यमंत्र्यांच्या वक्रदृष्टीचं कारण ठरू शकतील अशा स्वरूपाची एकूणच परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांना वारंवार विचारून त्यांच्या दोन लाडक्या पीएनकडे संपर्क साधून त्यांनी या संदर्भात बोलणं पसंत केलेलं नाही। हे 10 अधिकारी कोण होते हे आम्ही आपल्याला दाखवलेले आहेत। हे जे 10 अधिकारी आहेत ते सहउपनिबंधक आहेत की जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा थेट संपर्क होत असतो, जनतेची कामं तिथून केली जातात आणि या अधिकाऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या जागेवर 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत पुन्हा आपल्याला हव्या असलेल्या जागेवर पोस्टिंग मिळवलेलं आहे। आपल्याबरोबर अनिल गलगली आहेत जे माहितीच्या अधिकारामध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार गॉडफादर हे एक निष्ठावंत काँग्रेसचे शिपाई म्हणून ओळखले जातात, पण त्यांनीच मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणताना मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलून मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून या 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। मिलिंद म्हैसकर या IAS अधिकाऱ्यांनी फाईलवर मुख्यमंत्र्यांकडे ही फाईल पाठवणं गरजेचं असल्याचं नमूद केलं असताना देखील बाळासाहेब थोरातांनी परस्पर हे करून टाकलेलं आहे आणि ही गोष्ट कदाचित बाळासाहेब थोरातांना जी मंडळी ओळखतात त्यांनाही धक्कादायक असेल आणि मुख्यमंत्र्यांनाही त्याहीपेक्षा धक्कादायक असेल। कारण मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून भासवण्याचं काम हे बाळासाहेब थोरात नेहमी करत असतात। त्यांनी विश्वासघात केलाय का या गोष्टीसाठी आपण काही मान्यवरांकडे जाणार आहोत। अनिल गलगली, ज्या वेळेला अशा स्वरूपाचा विश्वास आपला नेता किंवा आपला मुख्यमंत्री आपल्यावर ठेवतो आणि एखादा मंत्री अशा पद्धतीचं वर्तन करतो, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी एक दर्प येतोय असं तुम्हाला वाटतंय? निश्चितपणाने, कारण ज्या पद्धतीने मी तुम्हाला आधीच सांगितलं की मुख्यमंत्री जाणार ही एक वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यावेळी बाळासाहेब थोरात सारख्या मंत्र्यांचं नाव मुख्यमंत्री रेसमध्ये असतं तर त्यांना वाटतं कुठे ना कुठेतरी 10 जनपद आणि त्यांची जी ताकद आहे, कारण ते सुद्धा गेल्या पुष्कळ वर्षापासून मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा आपली सत्ता निर्माण केली आहे आणि आता त्यांच्याकडे जे महसूल खातं आहे ते सर्वात पॉवरफुल खातं मानलं जातं। तर त्या पद्धतीने त्यांनी जी आता कारवाई केली आहे किंवा जो त्यांनी सचिवांचे जे एक सूचना होत्या त्याला धुडकावलं आहे, तर कुठे ना कुठे याच्यामध्ये दर्पाचा वास येतो आणि त्यांना सुद्धा असं वाटतं। म्हणजे तुम्हाला म्हणायचं याच्यात कुठेतरी आर्थिक व्यवहार झाले असतील आणि त्यातून हे सगळं घडलं असेल? हा, निश्चितपणाने, कारण एका अधिकाऱ्यांच्या तुम्ही 1-1 वर्षामध्ये बदल्या करता आहात आणि त्यातही जिथे इच्छित स्थळी आहे, एखादा अधिकारी आजारी असेल, कौटुंबिक अडचण असेल तरी आपण समजू शकतो। पण यात एक महत्त्वाचा भाग असा आहे की जर 1 वर्षाच्या आत बदली करायची असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यायलाच हवी अशा स्वरूपाचं एक नियम बनवण्यात आलेला आहे, असं एक धोरण बनवण्यात आलेलं आहे, पण त्याला हरताळ फासलाय। कारण निश्चितपणे
कारणाने, कारण स्वतःच मुख्यमंत्र्यांनी जसं मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर जे अधिकारी 3-3 वर्षापर्यंत त्यांची बदली न होऊ देवे अशी दक्षता घेतली आणि जे अधिकारी 5-5, 10-10 वर्षापासून एकाच ठिकाणी होते त्यांना हलवण्याचं सुद्धा काम केलं आहे. त्यांना हलवण्याचं, संभाजी झेंडेंना हलवलं ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे त्यांची. हा, कारण संभाजी झेंडे हे जसे मुंबई कलेक्टर, ठाणे कलेक्टर म्हणजे त्यांना साईड पोस्टिंग ही माहिती नाही झाले आहेत, त्यांना ठेवून त्यांना काम करून घेणं आवश्यक आहे. परंतु ज्या अधिकाऱ्यांना इच्छित ठिकाणी जायचे आहे त्यांना तुम्ही पोस्टिंग देऊन एक प्रकारे मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहात. एक प्रकारे मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत असं म्हणतायत अनिल गलगली. मी अनिल गलगलीनंतर जाणार आहे आणखी काही मंडळींकडे. सगळ्यात आधी मी आपल्याला, ज्या प्रेक्षकांनी आपले दूरचित्रवाणी संच जे आहेत किंवा आपले टीव्ही जे आहेत ते उशिरा सुरू केले असतील त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून हे जे अधिकारी आहेत हे कोण आहेत हे मी दाखवणार आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या 1 वर्ष त्यांच्या जागेवर पूर्ण व्हायच्या आत बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून, मुख्यमंत्र्यांना डावलून, मुख्यमंत्र्यांचा आदेश पायदळी तुडवून केलेले आहेत. ते अधिकारी कोण आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ज्या बाळासाहेब थोरातांनी आपले थोर उद्योग मंत्रालयात करत असताना मुख्यमंत्र्यांना अक्षरशः अंधारात ठेवून आंधळी कोशिंबीर खेळायला भाग पाडलंय, ते अधिकारी कोण आहेत बघूया. बघा, ही अधिकाऱ्यांची जी फाईल होती तिचा नंबर आहे 261 M1 महसूल आणि वने ही फाईल होती. या फाईलमध्ये या सगळ्या गोष्टी होत्या. हे जे पद होतं हे सहउपनिबंधकाचं पद होतं. दीपक पाटील हे बोरिवलीचे अधिकारी, दवंगे हे अंधेरीचे अधिकारी, मिसाळ हे उल्हासनगरचे अधिकारी. पुढच्या नावांकडे चला. हे आहेत कदम अलिबागचे अधिकारी, त्यानंतर उगडे नागपूरला काम करतात, डोंगरे नाशिकला काम करतात, मोतीराळे अमरावतीला काम करतात, पुरळकर ठाण्याला काम करतात, नाईक पनवेलला कर्तव्य बजावतात. या सगळ्या अधिकाऱ्यांना आपापल्या जागी 1 वर्ष व्हायच्या आत तिथून त्यांना हलवण्यात आलंय आणि त्यांना चांगली जागा मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्र्यांची दहशत संपली आहे का, दरारा संपलाय का, की बाळासाहेब थोरात यांच्या अंगचा सभ्यपणा संपलाय का, हा प्रश्न घेऊन मी जाणार आहे काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांच्याकडे. कृपाशंकरजी, आपलं स्वागत आहे लेमन न्यूजच्या या विशेषमध्ये. मला एक सांगा, हा नमस्कार, मला एक सांगा की मुख्यमंत्र्यांनी काही चांगल्या गोष्टी सुरू केल्या महाराष्ट्रात आल्यानंतर, पारदर्शकता आणली त्यांनी काही गोष्टींमध्ये, पण त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी त्यांना अंधारात ठेवून काही गोष्टी केलेल्या आहेत. 1 वर्ष एका अधिकाऱ्याला जर त्या जागेवर झालेलं असेल किंवा नसेल आणि 1 वर्षाच्या त्याची बदली करायची असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यायला हवी अशा स्वरूपाचा नियम आहे. बघा, या मुख्यमंत्र्यांनी काय केलंय कृपाजी एक समजून घ्या. संभाजी झेंडेंसारख्या बलाढ्य अधिकाऱ्याला की ज्याला साईड पोस्टिंग कधी दिलंच जाऊ शकत नाही या महाराष्ट्रामध्ये, त्याला हलवण्याचं काम केलंय. पण अशा अत्यंत ताकदवान मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे, मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवलंय आणि 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या 1 वर्षाच्या आत केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता. थोरातांचे थोर उद्योग जे आहेत ते कशामुळे सुरू झालेत असं तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्र्यांचा दरारा संपलाय की थोरातांचं वजन वाढलंय, काय झालंय? हे सगळे राजेजी प्रशासनिक भाव आहे. हे जेव्हा बदली कोणी अधिकारीच्या तेव्हा कर्मचारी होत असतात, बरोबर, त्यामध्ये त्या विभागाचे मंत्री असतात, माननीय मुख्यमंत्री असतात, हे त्यांचे बाब आहे. ह्याच्यामध्ये आम्ही कुठलाही प्रतिक्रिया किंवा काय झाले देऊ शकत नाही. बरोबर आहे, यातली कुठली प्रतिक्रिया तुम्ही देऊ नका. मी काय बरोबर काय चुकीचं म्हणणार नाही, पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे चांगलं काम करतायत एवढं तर मान्य करूया का आपण? मला वाटतंय की सगळे माननीय मुख्यमंत्रीजी आणि आमचे सगळे मंत्र्यांनी सगळे काम चांगला करत आहेत आणि मुख्यमंत्रीच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे मंत्री जे आहेत, म्हणजे बाळासाहेब थोरात साहेब असू द्या आणि सामान्य मंत्री असू द्या, हे सगळे चांगला काम करत आहेत आणि ते काम जे आहेत आपला ध्येय धोरण जे मॅनिफेस्टो दिलं त्याप्रमाणे करत आहेत. म्हणून हे प्रशासनिक बाबमध्ये आम्ही कुठलाही माहिती किंवा आमच्याकडे मतलब हे आम्ही त्यावर कुठलाही या विषयावर कुठलाही भाष्य करू शकतो. हा, तुम्ही भाष्य करू नका, पण तुम्ही आता म्हणालात की मुख्यमंत्री चांगले काम करतायत. जे काही लोक राज्यातले जनता आहे त्यांनाही वाटतंय की मुख्यमंत्री चांगलं काम करतायत. याचं कारण असं आहे, बिल्डरांच्या नादाला लागायला कुठलाही मुख्यमंत्री तयार नव्हता, पण त्यांनी एक धोरण बनवायला सुरुवात केली, त्यांनी एक शिस्त आणली प्रशासनाला. बदल्यांचे जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेक आमदार सत्तेतले विरोधी पक्षातले हे लॉबिंग करत असतात, आपल्या अधिकाऱ्यांना आपल्या जागेवर आणत असतात. या सगळ्यांना त्यांनी चाप लावला. म्हणजे एका बाजूला
आता मुख्यमंत्री काँग्रेससाठी चांगलं काम करतायत. ते अगदी लोकप्रिय काम नसेल किंवा ते मासला अपील होणारं काम नसेल, पण ते धोरणात्मक राज्यासाठी चांगलं काम असेल. मग अशा वेळेला बाळासाहेब थोरातांसारख्या मंडळीच्या बाबतीत आपण कॅमेऱ्यासमोर आलात किंवा आपण आमच्या संपर्कात आलात आणि बोलतायत, याच्याबद्दल आपलं कौतुक करायला पाहिजे. पण आतापर्यंत माझ्या पीसीआरच्या सहकाऱ्यांनी 5 मंत्र्यांना फोन केलेत काँग्रेसच्या, कोणी बोलायला तयार नाहीये. याचं कारण थोरातांचं वजन वाढतंय की पृथ्वी बाबांना कधी दिल्लीत जावं लागू शकेल, इथे थोरातांबरोबर पंगा नको. काय वाटतंय या मंत्र्यांची काय नेमकी भावना झाली आहे? हा बोला कृपाजी. बहुधा कृपाशंकर यांचा संपर्क जो आहे तो सोयीस्करपणे तुटलेला असावा. अनिल गलगले, काय आहे नेमकं? बघा, आता कृपाशंकर यांच्यासारखा नेता जो आहे, ज्याचं दिल्लीत स्वतःचं एक लॉबिंग सुरू असतं, जे दिल्लीतल्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे आणि नेत्यांकडे ज्यांची उडबस असते, ते देखील या दोघांच्या बाबतीत काही भाष्य करत नाहीयेत. याला काय म्हणायचं? याला पृथ्वीबाबांचा दरारा म्हणायचा की थोरातांचं वाढलेलं वजन म्हणायचं? गलगली सांगा. निश्चितपणाने याच्यामध्ये थोरातांचं वाढलेलं वजन आहे, कारण महसूल खातं हे एवढं इम्पॉर्टंट खातं आहे. बरोबर. अगर उद्या बाळासाहेब थोरातांच्या विरोधात कृपाशंकर सिंग यांनी काही आपलं स्टेटमेंट दिलं तर उद्या ते त्यांची साई प्रसादची फाईल काढू शकतात. म्हणजे महसूल मंत्र्यांची जी ताकद आहे ही मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त आहे, याच्या आधी सुद्धा मंत्र्यांनी ते दाखवून दिलं आहे. आणि निश्चितप्रमाणे बाळासाहेब थोरात यांचे वजन हे मुंबईत सुद्धा वाढलं आहे, दिल्लीत सुद्धा वाढलं आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या इंटरनल पॉलिटिक्समध्ये त्यांना माणिकराव ठाकरेंचा सपोर्ट आहे, त्यांना सर्व नेत्यांचा सपोर्ट आहे. त्यामुळे ते मनमानीपणाने काम करत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला किंमत देत नाही आहेत आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे ते नियुक्त्या करत आहेत. अगदी खरं. अनिल गलगली नेमकं मुद्द्यावर बोट ठेवतायत. महसूल खातं हे मुख्यमंत्र्यांच्या इतकंच महत्वाचं आहे आणि त्यामुळेच या खात्यावर बसलेला मंत्री हा अधिक ताकदवान असतो. बाळासाहेब थोरात हे ताकदवान आहेत, पण त्यांची ताकद ही राज्याच्या कल्याणासाठी, पारदर्शी कारभारासाठी लावायची की स्वतःच्या भल्यासाठी लावायची, हा प्रश्न जो आहे हा अनुत्तरित आहे. आपल्या प्रेक्षकांनी त्याचं उत्तर द्यायचं आहे. पण बाळासाहेब थोरात यांची जी काही ही दादागिरी आहे, यांची जी दबंगशाही आहे आणि मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून आपल्याला हवं ते, आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना हवं ते, आपल्या पीएनना हवं ते करण्याची जी काही त्यांची पद्धत आहे आणि कार्यशैली आहे, ही किती योग्य आहे याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यायचा आहे. लेमन न्यूजच्या माध्यमातून आम्ही हा जो कार्यक्रम करत असताना एकाही अधिकाऱ्याच्या बाबतीत व्यक्तिगत आमचा द्वेष नाहीये, बाळासाहेब थोरात यांच्याबद्दलही आमचा द्वेष नाहीये, मुख्यमंत्र्यांच्या बद्दल आमची तक्रार नाहीये. पण हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता. कशा स्वरूपात एक मुख्यमंत्री जेव्हा प्रामाणिक काम करण्याचा किंवा शिस्त लावण्याचा प्रशासनाला प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याचे सहकारी फक्त आपल्याकडे असलेले अधिकार आणि आपल्याकडे असलेलं महत्त्वाचं पद याच्यामुळे नेमकं काय करतात आणि किती शक्तिशाली होऊन मुख्यमंत्र्याला वेटीला धरतात हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता थोरातांचे थोर उद्योग या कार्यक्रमात. अनिल गलगली, आपण या कार्यक्रमात आलात आणि ज्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण भाष्य केलं त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. कृपाशंकरजी, आपल्याला खूप खूप धन्यवाद. याबरोबरच थोरातांचे थोर उद्योग हा कार्यक्रम आपण इथेच थांबवतोय, इथेच संपवतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लेमन न्यूज.